गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय एम राजश्री. मी आता चालली आहे आंघोळीला. आजी चहा पिते. सो पाणी पण भरलं आहे टॉपमध्ये. बंद केलं मी. आता माउथवॉश करून घेते. सकाळ सकाळमध्ये बरं वाटतं थोडं फ्रेश झालं की. देन मी आंघोळीला जाते. आता आंघोळीवरून आल्यावरती भेटूया. सो मी फ्रेश झाली. आता बघू शकता तुम्ही. आता मी मेकअप वगैरे करेल. थोडा स्पीड वाढवला आहे कारण की मेकअप खूप लॉंग होऊन जाईल. त्यासाठी मी सनस्क्रीन वगैरे यूज करते अल्ट्रावेवचं. तुम्ही बघू शकता मला खूप घाम वगैरे येतो. देन मी आता लिपस्टिक लावते. ही लॉरियलची लिपस्टिक आहे जी मी यूज करते डेली. मला मेकअप करायला खूप आवडतं. काजळ लावते मी. देन माझ्या ॲब्रोज खूप लाईट्स आहेत तर मी ॲब्रो पेन्सिल पण यूज करते. ॲक्च्युली मला हेअर ग्रोथ कमीच आहे म्हणूनच मी यूज करते. चला मग बिंदी लावूया. लग्न झाल्यानंतर हे सगळं करणं कंपल्सरी असतं असं काही नाही आहे. सिंदूर मला आवडतं म्हणून मी लावते. सिंदूर लावते मी आता. खूप मोठा असा काही लावत नाही, छोटासा लावते फॉर्मॅलिटी म्हणून. बघू शकतात तुम्ही. हे माझं मंगळसूत्र जे मी घालतीये, जे माझ्या नवऱ्याने मला दिलं आहे लग्नामध्ये. तुम्ही पण जर लग्न झालेले आहात तर तुम्ही हे सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करता का? जरा कोंब करून घेते मी माझ्या केसांना. मी नेहमी बांधूनच ठेवते कारण की मला खूप गरम होतं आणि खूप घाम वगैरे येतो म्हणून मी बांधूनच ठेवते सहसा. तुम्ही बघू शकतात मी आता केस विंचरते. सो केस विंचरणं झाल्यानंतर मी जाईल बेलच्या झाडाजवळ पाणी टाकायला. तुमच्या पण केसांमध्ये गुंता होतात का? जसं की तुम्ही बघू शकतात तर मी फायनली मधली जी मांग आहे ती पडली. आता मी क्लचर लावून वगैरे घेईल. केसांना बांधून घेते. थोडा वेळच बरं वाटतं मला असं. नंतर मी जुडाच बांधते नेहमी. तुम्ही बघू शकतात. बाय. चला आता मग हे आहे आमचं बेलचं झाड जी मी दररोज पाणी वाहते. तिथं छोटीशी शिवलिंग मी ठेवली आहे याची मी पूजा करते नेहमी.
तुम्ही बघू शकता याआधी मी स्टॉप केलं होतं माझं बोलणं, कारण की मला कोकिळेचा आवाज ऐकवायचा होता तुम्हाला सगळ्यांना. जर तुम्ही ऐकला असेल तर सकाळ सकाळमध्ये छान असं कोकिळेचा आवाज ऐकायला भेटला. सो मी महादेवाला पाणी वाहते रोज, एक लोटा जल सारी समस्या का हल. सो मी डेली यूज करते. डेली यूज नाही म्हणजे डेली माझं हे काम आहे. काम नाही म्हणू शकत, मला आवडतं म्हणून मी हे करते. आणि हे जल मी माझ्या हजबंडला देते त्यांच्या सद्बुद्धीसाठी. सो मी बेल वाहते, तुम्ही बघू शकता. साईडला माझ्या तुळशी पण आहेत. ही जलाधारी आहे, ती मी ठेवते. सो मी पाया पडला आता. थोडं झाडांना पाणी पण टाकून देते. आता मी जाईल तुळशीला पाणी टाकायला. सो मी हे डेली करते. तुळशीला पाणी वाहते मी. आणि म्हणजे 7 फेरी जे मारतात ना, तर तेव्हा म्हणते की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हे मंत्र मी 7दा म्हणते. थोडं स्पीड वाढवलं आहे मी. आणि त्यानंतर आमच्या घराशेजारीच महादेवाचं मंदिर आहे, मी तिथे पण जाते रोज. तुम्हाला मी दाखवेल महादेवाच्या मंदिरात महादेवाचं लिंग किती सुंदर असं दिसतं ते. सो मी जाते. हे आहे नंदी. महादेवाच्या मंदिरात जाण्याआधी नेहमी नंदीचं दर्शन करावं. त्याला पाठ देऊन असं डायरेक्टली मंदिरात जात नाही. हे छानसं असं ज्योतिर्लिंग आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं सजवलंय. आणि तुम्हाला मी बाहेरचं ॲटमॉस्फिअर दाखवते. त्या मंदिराच्या साईडला सुंदर असं ॲटमॉस्फिअर बनलेलं आहे. सकाळ सकाळमध्ये असं ढगाळ वातावरण झालेलं आहे. त्यानंतर मी स्वयंपाक करते. मला आज मटकी बनवायची होती म्हणून कढीपत्ता नव्हता. आमच्या गार्डनमध्येच छोटंसं कढीपत्त्याचं झाड आहे, तिथून मी फ्रेश कढीपत्ता घेऊन आली मटकी उसळ बनवण्यासाठी. तुम्ही बघू शकतात मी मटकी आहे, मी कांदे वगैरे कापून ठेवले आहेत आणि कुकरमध्येच मी मटकी फ्राय करणार आहे. चपातींचं पीठ मळून घेतलं, पोळपाट वगैरे सगळं असं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. माझी मटकी वगैरे बनली आणि त्यानंतर मी चपात्या केल्या. मी कुकरमध्येच मटकी बनवली आहे, तुम्ही बघू शकतात. कुकरमध्ये मटकी बनवली आहे. देन असा हा आमचा जेवण बनवून ठेवलेलं आहे. आता मी चहा बनवते. आम्ही दररोज 10ला चहा पितो. कारण की मी एकटीसाठी कंटाळा करते, तर माझे हजबंड पण असतात, तर त्यांची आणि मी माझी एकाच सोबत चहा मी घेत नाही.
मी घेते कॉफी किंवा दूध, पण त्यांच्यासाठी मी चहा वगैरे बनवून ठेवते. सो आम्ही साखर वगैरे यूज नाही करत, आम्ही गूळच यूज करतो. तुम्ही बघू शकता मी गूळच टाकते दुधामध्ये. बघा मी दाखवलं पण आहे ते. त्यानंतर मी आणले कप आणि मी माझं दूध जे आहे ते टाकून घेईल थोडं. उकळते. आता मी कॉफीचं पॅक आणलं आणि ते टाकते. मी डबा वगैरे यूज नाही करत कारण की ती कडक होते म्हणून, तर मी पाऊचच आणते. तुम्ही बघू शकता. आता मी माझ्या हजबंडची चहा करते आहे. सो त्यांना आवडते चहा, मला आवडते कॉफी, तर म्हणूनच एकाच पातेल्यात पहिले माझं कॉफी घेऊन करते आणि मग त्यांची चहा ठेवते. तुम्ही बघू शकतात मी चहा केलेली आहे, थोडी उकळत आहे. छान उकळली की छान लागते चहा, असं माझे हजबंड म्हणतात. मला नाही माहिती कारण की मी नाही घेत. अशी आमची डेलीची रूटीन असते. सो ते हसतायत मला. मस्त निवांत बसून चहा वगैरे घेतला, चेस केलं. ते म्हणतात मला यायचं नाही आहे व्हिडिओमध्ये, म्हणून मी त्यांना घेतलेलं नाही आहे. सो निवांतपणे चहा सिप करून, कॉफी घेते मी. असा आमचा सकाळचा रूटीन आहे. तुम्ही बघू शकता